आयुरा, आई, काही काय बोलतेस? आजचा आमचा दिवस तसाही खूप टेन्शन मध्ये गेलाय. तुला काही त्रास नको म्हणून फक्त सांगितलं नाही. तसंच काही असतं तर मी येऊन पहिलं सांगितलं असतं तुला. उगाच नको तू विचार नको करूस. समीर वैतागतच बोलला. चिडून बेडरूम मधून बाहेर निघून गेला. इथून पुढे एकतर सुगंधाचे कारनामे निस्तारा, त्यात ही आई. खूप शांत ठेवत होता तो स्वतःला. या क्षणी त्याला कुणालाच दुखवायचं नव्हतं. हे सगळं झाल्यावर तो सुगंधाशी बोलणार होता, पण ती वेळ अजून आली नव्हती. सुगंधाही टेन्शन मध्ये होती. तिला माहित होतं, दादा आत्ता गप्प बसला तरी वेळ आल्यावर गप्प बसणार नाही. तिलाही भीती होतीच. दादा गेला तरी आई गेली नव्हती. सुगंधाला आईला उत्तर द्यावं लागणार होतं. अगं काही नाही, मी आयुषला भेटायला गेले होते. बाबांशी बोलताना तो छोट्या गोष्टीसाठी हायपर झाला, तर डॉक्टर म्हणाले आता त्याला असं हायपर होऊ द्यायचं नाही. त्याला त्रास होऊ शकतो आणि तो कोमात जाऊ शकतो. सुगंधाने सत्य माहिती सांगितली होती, पण ती आपल्या पद्धतीने. स्वतःला वाचवण्यासाठी तिने आयुषच्या बाबांसोबत घडलेला प्रसंग आईला सांगितला होता. ती ज्याला जबाबदार होती ते सांगितलं नव्हतं. डॉक्टरांनी तिला सांगितलेलं मात्र सोयीनुसार तिने आईला सांगितलं होतं. आईला सांगितलेलं पटलं होतं म्हणून ती काही जास्त बोलली नाही. आता हे दादाला सांगणं महत्वाचं होतं. तिने थोडक्यात मेसेज करून दादाला कल्पना दिली, नाहीतर त्यावरून पुन्हा महाभारत घडायचं. तू जेवून थोडा आराम कर, मी आयुषला भेटून येतो. समीरने सुगंधाला मेसेज केला. सुगंधाला त्याला भेटायला पुन्हा जायचं होतं, पण काहीच नीट बोलणं होत नव्हतं. समीर दादाला ती म्हणाली असती तरी आता चिडला असता. तो सांगेपर्यंत आता त्याला विचारायलाच नको होतं. तू जेवून जा, त्याने काळजीने त्याला सांगितलं. मी जेवलो, समीरने सांगितलं. पुढे मात्र तिला काही बोलता आलं नाही. ती शांतच बसून होती. समीर हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा आयुषला जाग आली होती. तो शांतपणे बेडवर पडून होता. आता ह्यावेळी त्याच्या सोबतीला आई आली होती आणि बाबा घरी गेले होते. त्यांच्यासमोर कोणताही विषय काढणं म्हणजे कठीण. तरीही तो आयुषच्या जवळ खुर्चीत बसला. आयुष मात्र शांत होता. त्याने बघितलं होतं समीर येऊन बसला तो, पण त्याला जास्त डोक्याला ताण द्यायचा नव्हता, म्हणून तो स्वतःच गप्प बसला होता. तुला कामाला जायचं असेल ना? मी आहे, तू जा कामावर. हवं तर संध्याकाळी ये. आयुषची आई माधवी समीरला म्हणाली. नाही, सुट्टी टाकली आहे, समीरने सांगितलं. कालपासून एवढं रामायण झालेलं त्यात सुगंध आणि आयुषचा गैरसमज होता. खरं काय ते त्यालाही माहित नव्हतं. समजून घ्यायचं होतं. अरे बाबा, हातात हात घेतो तेव्हा मी अनोळखी नसतो. काय त्याने बोलले दात डॉक्टर? होट खात विचारलं. समीरने बोलायचं म्हणून विचारलं. काही नाही, येऊन चेक करून गेले. डोक्याला ताण येईल असं काही करू नका म्हणाले. माधवीने सहज सांगितलं. तिला माहित नव्हतं सकाळपासून काय काय झालं ते. माधवीचं उत्तर ऐकून समीर मात्र शांत झाला. सुगंधा काय करते, आली नाही? मनात वाटत होतं की तिने यावं. थोड्या वेळात त्याला हृदयात कालवा कालव जाणवली. आली नाही बघायला याचं दुःख वाटलं. नाही, तिला मीच म्हणालो आराम कर. तू बरा झालास की बोलू आपण बसून.
तू कसलंच टेन्शन घेऊ नकोस, समीर त्याला समजावत म्हणाला. परत त्याचा आणि काही चाळवायला नको. मला बोलायचं आहे तिच्याशी, ती का आली नाही? त्याला ती हवीच होती. हा समीर त्याला या क्षणी विलांपेक्षा कमी वाटत नव्हता. सुगंधाला पाठवायचं नाही तर घेऊन यायचं ना. तो मनातल्या मनात समीरला शिव्या देत होता. आयुष, नको काही करूस, तू आधी बरा हो, तिला संध्याकाळी इथे यायला सांगतो. तू व्यवस्थित बोल तिच्याशी. तुमचं दोघांचं नातं अजूनही झुलता डोलारा आहे, दोघांनी सांभाळायला हवं. सध्या तू कोणताच विषय तिच्याकडे काढू नकोस. तुला भेटायचं आहे तर मी तिला पाठवतो, समीर म्हणाला. असं का बोलतोयस? काही झालंय का? माधवी समीरकडे बघून म्हणाली. नाही, काही नाही, समीर म्हणाला आणि जायला वळला. दादा, मला तुमच्याशी बोलायचं आहे, आयुषने समीरला सांगितलं. तसा तो जागीच थांबला. काय बोलायचं आहे? समीरलाही ऐकायचं होतं नक्की काय बोलतो ते. आई, तू थोडा वेळ बाहेर थांब ना. आयुषने आईला रिक्वेस्ट केली तसं आई त्याच्याकडे रागाने बघू लागली. तुम्ही बोलायचे तर बोला ना, मला कशाला बाहेर जायला हवं? मी कुठेही जाणार नाही. तेव्हा माझ्या समोरच काय असेल तो विषय होऊन दे. आईचं आपलं एकच पालुपद माझ्या समोरच बोला. मग काय, समीरशी बोलणंही तितकंच महत्वाचं होतं, म्हणून आई समोरच त्याला तो विषय काढावा लागला. दादा, सुगंधाला सांगा, ती समजते तसं काहीच नाही. प्रिया खूपच फॉरवर्ड होती. तिने खूप कमी वेळात माझ्या भावनांशी खेळायचं काम केलं. आईला विचार की मी घरीही तिला आणलं होतं. आमचं नातं माझ्याकडून होतं फक्त, पण ती फसवत होती मला. याचा मला खूप धक्का बसला होता. मला ट्रीटमेंट घ्यावी लागली होती त्यासाठी. आता पुन्हा मला सुगंधाला माझ्यापासून लांब जाताना नाही बघायचं आहे. प्लीज, तुम्ही तिला एवढं समजावून सांगा. कारण मी खूप काही सहन केलंय, आता माझ्यात पेशन्स नाही. मला आयुष्यात पुढे जायचं आहे. तिच्यासोबत खूप सारी स्वप्न बघितली मी, ती जगायची आहेत. माझं नीट ऐकून घेत नाही ती, लगेच चिडते. माझ्यासाठी तिला सांगा ना. आयुषच्या डोळ्यासमोरून मागचा काळ झरझर जात होता. त्याला सकाळचा सुगंधाचा राग आठवत होता, पण त्याला स्वतःलाच समजवायचे पेशन्स नव्हते. त्यात ते अचानक तिचं अनोळखी म्हणणं, तेही लागून गेलं मनाला. आयुष हळवा होता खूप. मी समजावतो तिला, पण तिचा स्वभाव बघता ती तशी जास्त चिडत नाही. पण तुझ्यावर चिडली म्हणजे माझी बहिणबाई तुझ्याशी जास्त जोडली गेली आहे, समीर म्हणाला. हो का? म्हणूनच मला अनोळखी म्हणून गेली. आयुष थोडं राग दाखवत म्हणाला. काय? चक्क तुला अनोळखी म्हणाली? अरे, तुझ्यासाठी रडत बसलीये, अजूनही तुझ्यासाठी प्रार्थना करते. रागात बोलली असेल, पण मनात तिच्या वेगळंच आहे. तू शांत राहा. तुझ्याकडून काहीतरी वेगळं अपेक्षित असेल तिला, आणि तू काहीतरी वेगळं बोलत असशील, म्हणून राग केला असेल तिने, समीर त्याला म्हणाला. आयुषला मात्र काय करावं या मुलीचं असं झालं होतं. काय अपेक्षित होतं तिला माझ्याकडून? होकार तर आधीच दिला होता, मग अजून काय अपेक्षा पूर्ण करायच्या होत्या मी? काय अपेक्षा असेल तिची? आयुषने न राहून विचारलंच तसं समीर हसला. तिला वाटलं असेल की काहीतरी सांगायला तू बोलवलं असशील.
जे स्पेशल असेल. पण आता कळलं तिला तू प्रियाबद्दल सांगायला बोलवलं आहेस. तो ती थोडी चिडली असेल. तिच्या व्यतिरिक्त होतं तुझ्या आयुष्यात कोणीतरी हे ऐकून. आणि ह्यासाठी राग तेव्हाच येतो जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. समीर म्हणाला आणि आयुषला कळलं. ओ हो, आय सी. आयुष बोलला. मी पाठवतो तिला. तू तिच्याशी नीट बोल. आधी विश्वासात घे तिला. मग तुझं सगळं ऐकून घेईल ती. समीरने त्याला समजावलं. आता आयुष बऱ्यापैकी व्यवस्थित बोलत होता. मला समजेल असं सांगाल काय तुम्ही? आई बोलली तसं घडलेलं सगळं आयुषने आणि समीरने तिला सांगितलं. आता आयुषच्या आईची काय रिॲक्शन असेल जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे, पाताळे. धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या इतर कथाही या चॅनलवर तुम्ही ऐकू शकता.